राधे राधे. आपल्या मनात अनेकदा एक प्रश्न येऊन जातो. जर आपण मनापासून देवीची भक्ती केली तर गुरु करणे गरजेचे आहे का? गुरु दीक्षा न घेता आपल्याला भगवान मिळू शकतात का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूज्य संत श्री प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून याच अत्यंत महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेणार आहोत. महाराज यांनी या विषयावर सखोल ज्ञान दिले आहे. ते ऐकून तुमच्या मनातील सर्व शंका कायमच्या दूर होऊन जातील. प्रेमानंदजी महाराज पुढे अतिशय सुंदर सांगतात की जर तुम्ही पूर्ण निष्ठेने आणि विश्वासाने फक्त राधा राधा नामाचा जप करत राहिला तर काय होते? महाराजांची म्हणणे की भगवान श्री लाडलीजी केवळ तुमच्या हृदयातील खरी ओढ पाहत असते. जेव्हा त्यांना दिसते की माझा हा भक्त कौटुंबिक भक्त बंधनामुळे किंवा विरोधामुळे बाहेरून दीक्षा घेऊ शकत नाहीये, पण मनातून फक्त माझा विचार आहे, तेव्हा भगवान स्वतःच त्याची जबाबदारी घेतो. पूज्य प्रेमानंदजी महाराज सांगतात की जर सासरी गेलेल्या व्यक्ती तुम्हाला कंठी घालण्याची परवानगी नसेल किंवा टिळक लावण्याची परवानगी नसेल तर त्यासाठी सासू सासरे किंवा पती यांच्याशी अजिबात भांडण करू नये. भक्ती ही घरात वाद निर्माण करण्यासाठी नाही तर घरात प्रेम वाढवण्यासाठी असते. जर एखाद्या व्यक्तीला तुमचे कंठी घालणे किंवा टिळक लावणे आवडत नसेल तर तुम्ही ते करू नका. फक्त मनातून राधा नामाची भक्ती करा. मनातूनच राधा 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 नाम जप करा आणि दिवसभरातून एकदा देवासमोर बसून देवाला तुमची परिस्थिती सांगा. देव नक्की तुमची मदत करेल आणि तुम्हाला भगवत मार्ग मिळेल. पूज्य श्री प्रेमानंद महाराज सांगतात की एक वेळेस वृंदावन मध्ये राधा बाबा नावाचे एक महान संत होते. एका व्यक्तीने त्यांना आपला गुरु मानले आणि बाहेरी दीक्षा घेता आला नाही म्हणून त्यांनी केवळ आपल्या मनातूनच राधा बाबांना आपला गुरु समजून आपल्या एका झोपडीत ते राहत असे आणि फक्त त्यांचा एक फोटो समोर ठेवून रोज नामजप करत देवाची सेवा करत असे. एके दिवशी राधा बाबा त्यांच्या घराजवळ आले आणि त्यांच्या कुटीत गेल्यानंतर त्यांना पाहूनच त्यांच्या पायाखालची माणूस जमीनच अधरून गेली असेल. त्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले. राधा बाबांनी त्यांना समोर बघितले आणि त्यांचे दर्शन घेतल्या त्यांनी फक्त राधा बाबांना एकच सांगितले, आज नंतर बाबा माझी ही शेवटची इच्छा होती की तुम्हाला मला बघायचं होतं. त्याच्यानंतर तुम्ही कधीही माझ्या या कुटीत येऊ नका. मला नमस्कार केला आणि ते तिथून निघून गेले. कारण त्यांचा एकच उद्देश होता, जर राधा बाबा नेहमी इथे आले तर त्यांच्यासोबत हजारो भक्त येतील आणि माझी ओळख सगळीकडे पसरेल, पण त्यांना त्यांची ओळख कुणाकडेच द्यायची नव्हती. म्हणून ते एकांतच फक्त राधा नामाचा जप करत. पूज्य प्रेमानंद महाराज सांगतात की नाम जप आणि नामी भगवान यात काहीही फरक नाही. जेव्हा तुम्ही नाम जप करता तेव्हा साक्षात भगवंत तुमच्या जिभेवर नृत्य करत असतात. मग अशा भक्तांचा शेवट काळ असो किंवा जीवनातील कोणतेही मोठे संकट, ते नाम स्वतःच डाल बनून त्यांचे रक्षण करते. स्वप्नात मिळालेले नाम किंवा तुम्ही मनोभावे धरलेले नाम तुमचे परम कल्याण केल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच महाराजांची नेहमी आग्रह करतात की परिस्थिती कशीही असो, जीभ थांबली नाही पाहिजे, नामजप चालू राहिला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माझ्या या कृष्ण प्रिय भक्ती चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. राधे राधे.